पाहिलंत ना, हे खारवडे तेलात सोडल्या सोडल्या कसे सरकन वर येत आहेत आणि दुप्पट तिप्पट फुलतात, शिवाय पांढरी शुभ्र सुद्धा निघतात. आणि आवाज तर ऐका का, कसा चुरा होतोय पहा. झालेत ना एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा. हो, आणि हे बाजरीचे खारवडे नाही आहेत बरं का, हे ज्वारीचे खारवडे आहेत. जेवढे खायला सोपे आहेत ना, तेवढे करायलाही अगदी सोपे आहेत. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित पारंपरिक पद्धतीचे ज्वारीचे खारवडे. ज्वारीचे खारवडे करण्यासाठी हे पहा, आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली चाळून घेतलेली 1 किलो गावरान ज्वारी घ्यायची आणि ही ज्वारी आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची. लक्षात ठेवा, आपल्याला ज्वारी आत्ता चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर आपल्याला ती चोळता येणार नाहीये. आत्ता आपण जसे ज्वारीचे खारवडे करतो ना, तसेच बाजरीचे देखील खारवडे आपण केलेले आहेत. ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली, ती जरूर पहा. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. ज्वारी स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिच्यातील सगळं पाणी निथून काढायचं आणि ज्वारीमध्ये नवीन पाणी घालायचं आहे. आता ज्वारीवर झाकण ठेवायचं आहे आणि ही ज्वारी आपल्याला 24 तासांसाठी अशीच भिजत ठेवायची आहे. म्हणजे हे पहा, आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेत, तर उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला ही ज्वारी अशीच भिजत ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता ज्वारीवरील झाकण काढायचं आहे. पाहताय ना तुम्ही आपल्या पाण्याला कसा फेस आलाय तो. आता ही ज्वारी हाताच्या साह्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे, खाली वर करून घ्यायची आहे. मात्र चोळायची अजिबात नाहीये, कारण आता आपली ज्वारी थोडीशी मऊ पडली आहे. पाहताय ना तुम्ही आपली ज्वारी कशी पांढरी शुभ्र सुद्धा झाली आहे ते. आता ज्वारीतलं हे सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि ज्वारीमध्ये आपल्याला नवीन पाणी घालायचं आहे. असं आपल्याला किमान 3 दिवस तरी करायचं आहे. जसजसा एक दिवस पुढे जाईल तसतशी ज्वारी थोडी थोडी मऊ पडत जाईल आणि मग पाण्याला थोडा थोडा आंबूस वास देखील यायला सुरुवात होईल. हा वास जास्त वाढू नये म्हणून तर आपल्याला ज्वारीतलं पाणी रोज रोज बदलायचं आहे. म्हणजे हे पहा, रविवारी संध्याकाळी 6 वाजता मी ज्वारी भिजत घातली होती. म्हणजे रविवार ते सोमवार, सोमवार ते मंगळवार, मंगळवार ते बुधवार, असे 3 दिवस झाले. हे पहा, बुधवारी संध्याकाळी 7 वाजता मी याच्यावरचं झाकण काढले. पाहताय ना किती फेस आलाय तो. आणि जेवढ्या ज्वारीला आंबूस वास यायला हवाय ना, म्हणजे ज्या वासामुळे आपले खारवडे चविष्ट लागतात, तितका पुरेसा आंबूस वास येतोय. आता ही ज्वारी आपल्याला हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ज्वारी आणखीनच पांढरी शुभ्र झाली आहे आणि हे पहा, बोटांच्या साह्यानं ज्वारी दाबली असता ती दबली जाते, तिच्यातून चीक बाहेर येतोय. याचा अर्थ आपली ज्वारी अगदी व्यवस्थित भिजली आहे. म्हणजे 3 दिवसांमध्ये गहू जितके टम्म फुगतात ना, म्हणजे चीक भरून येतो, तेवढी सगळीच्या सगळी ज्वारी टम्म फुगेलच असं काही सांगता येत नाही. थोडीशी कडकही राहू शकते. परंतु जर तुम्हाला वाटलं ना अजिबातच ज्वारी फुगली नाहीये, तिच्यामध्ये चीक भरला गेलेला नाही, तर आणखी 1 दिवस म्हणजे 24 तास तुम्ही ज्वारी भिजवू शकता. किंवा मग ज्वारी लवकर व्यवस्थित भिजण्यासाठी दिवसभर उन्हामध्ये ठेवा, म्हणजे ती व्यवस्थित 3 दिवसांमध्ये भिजेल. आपली ज्वारी मात्र 3 दिवसामध्ये व्यवस्थित भिजली, टम्म फुगली, तिच्यामध्ये चीक तयार झालेला आहे. आता ही ज्वारी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. त्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं अर्ध भरेल इतपत ज्वारी त्यामध्ये घालायची आहे. ज्वारी बुडून वर 1 इंच पाणी राहील इतपत पाणी घालायचं आहे आणि ही ज्वारी आता आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायची आहे. अगदी 1 मिनिटामध्येच ही ज्वारी बारीक होते. हे पण आपली ज्वारी बारीक झाली आहे, खूप घट्टही नाहीये आणि खूप पातळही नाहीये. आता एक मोठं खोलगट पातेले घ्यायचे आणि या पातेल्यावर आपल्याला सगळ्यात छोटे छिद्र असलेल्या जाळीची गाळणी ठेवायची आहे. थोडक्यात आपल्याला मैद्याची गाळणी ठेवायची आणि या गाळणीमध्ये आपल्याला आपण हे मिक्सरवर बारीक केलेलं ज्वारीचं मिश्रण घालायचंय आणि हे पहा, हाताच्या साह्यानं हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं गाळून घ्यायचंय. जर मिश्रण व्यवस्थित गाळलं जात नसेल, थोडंसं जड जात असेल ना, तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिश्रण हलवत राहायचं. अशा प्रकारे ज्वारी आपल्याला 3-4 बॅचमध्ये मिक्सरवर बारीक करावी लागणार आहे आणि 3-4 बॅचमध्येच आपल्याला ती गाळून घ्यावी लागणार आहे. जसजशी ज्वारी गाळली जाईल तसतसं हे पहा, गाळणीमध्ये अशा प्रकारे ज्वारीचा चोथा शिल्लक राहील. हा चोथा आपल्याला दोन्ही हातांच्या साह्यानं अशा पद्धतीनं घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. हे पहा, सगळी ज्वारी मिक्सरवर बारीक करून झाली आणि गाळून देखील झाली आहे. आता आपण ज्या पद्धतीनं गाळणीच्या साह्यानं ज्वारी गाळून घेतली ना, याखेरीज हे पहा, अशा पद्धतीनं एखाद्या सुती कापडाच्या साह्यानं देखील आपण ज्वारी गाळून घेऊ शकतो. परंतु कापडानं गाळून घेताना जसजसं हे ज्वारीचं मिश्रण आपण गाळून घेत जाऊ ना, तसतसं हे कापड खाली सरकत जातं. मग आपल्याला ते पुन्हा बांधून घ्यावं लागतं. त्यापेक्षा मेटलच्या गाळणीची प्रक्रिया मला सोपी वाटते. किंवा मग नारळाचं दूध गाळण्यासाठी जी गाळणी मिळते ना, तिने देखील अगदी व्यवस्थित गाळलं जातं. हे पहा, सगळं ज्वारीचं मिश्रण गाळून झाल्यानंतर ज्वारीचा एवढा चोथा उरलेला आहे. आता हा चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे. किंवा मग या चोथ्याच्या काही जण भातोड्या म्हणजेच एक प्रकारचे पापडही तयार करतात, तसंही तुम्ही करू शकता. आता या ज्वारीच्या मिश्रणाच्या पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे
आणि या पातेल्याला अजिबात धक्का लागणार नाही, हात लागणार नाही अशा ठिकाणी रात्रभर ठेवून द्यायचे. सकाळ झाल्यावर म्हणजे जेव्हा केव्हा आपली सकाळची कामं उरकतील त्यानंतर जेव्हा आपल्याला खारवडे करायला घ्यायचेत ना, तेव्हा या पातेल्यावरील झाकण काढायचे. पहा बरं, निव्वळ पाणी पाणी कसं वर राहिलंय आणि ज्वारीचं जे घट्ट सत्व आहे ना ते पातेल्याच्या तळाशी जाऊन बसलंय. आता एक मोठं भांडं घ्यायचं आणि या भांड्यामध्ये आपल्याला हे बरोबर जे निव्वळ पाणी उरलंय ना ते या भांड्यामध्ये अगदी हळुवारपणे काढायचं आणि पातेल्याच्या तळाशी हे जे ज्वारीचं घट्ट सत्व उरलंय ना ते चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं. गव्हाचं सत्व असतं ते पातेल्याला खाली घट्ट चिकटून राहतं, परंतु हे ज्वारीचं असल्यानं घट्ट चिकटलं नाहीये, बऱ्यापैकी लवकर निघतं. ज्वारीचं जितकं हे घट्ट सत्व तयार झालंय ना ते शिजवण्यासाठी आपल्याला एवढंच पाणी लागणार आहे. म्हणून काय करायचं, हे जे सत्व आहे ना ते एका दुसऱ्या पातेल्यात आपल्याला ओतून घ्यायचंय आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला एवढंच पाणी घ्यायचंय. म्हणजे सत्व शिजवण्यासाठी आपल्याला जेवढं सत्व तितकंच पाणी लागणार आहे. आता आपण लगेच सत्व शिजवायला सुरुवात करूया, म्हणजे चीक तयार करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर एक जाड बुडाचं मोठं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं. पातेलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आपण जितकं सत्व घेतलंय ना तितकंच पाणी घालायचंय. हो, परंतु सत्व शिजवण्यासाठी आपण सत्वा इतकंच पाणी गरम करायला ठेवलं असलं ना तरी शेजारील बर्नरवर आपल्याला एका छोट्या पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी उकळण्यासाठी म्हणजे गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे जर चुकून आपला चीक शिजण्यासाठी थोडंसं पाणी कमी पडत असेल, चीक घट्ट झाला असेल तर हे गरम पाणी वापरता येतं, गार वापरायचं नाही आहे. हे पहा, पाण्याला खळखळून उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे जिरे, 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे पापड खार आणि 4 चमचे मीठ घालायचे आहे आणि हे सगळे जिन्नस चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पापड खार घालायलाच हवं असं काही नाही, असेल तर घाला, नाही घातला तरी सुद्धा चालणार आहे. आणि आपण पोहे उपमा खाण्यासाठी ज्या चमच्यांचा वापर करतो ना, म्हणजे जो खूप छोटाही नसतो आणि खूप मोठाही नसतो, त्या चमच्याचा इथे वापर करायचा आहे. आता एका हातात चिकाचं पातेलं घ्यायचं आहे, दुसऱ्या हातात लाटणं घ्यायचं आहे आणि हळूहळू चीक या पातेल्यामध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये आपल्याला सोडायला सुरुवात करायची आहे. हळूहळू चीक सोडायचा आहे आणि हळूहळू लाटण्याच्या साह्यानं हा चीक या पाण्यामध्ये मिक्स करत जायचा आहे. लक्षात ठेवा, इथे आपल्याला वेळ अजिबात वाया घालवायचा नाही आहे. जसं आपण चीक गरम पाण्यामध्ये सोडत जाऊ ना तसं दुसऱ्या हातानं लाटण्याच्या साह्यानं तो मिक्सही करत जायचा आहे. जर आपण थांबलो किंवा मिक्स करण्याचा स्पीड थोडा जरी कमी केला ना तर मग या चिकामध्ये गुठळ्या तयार होतील, गाठी तयार होतील आणि खारवडे घालताना सोऱ्यामधून मिश्रण एकसारखं बाहेर येणार नाही, मध्येच तुटेल. हो, परंतु गोंधळून मात्र अजिबात जायचं नाही. अगदी आत्मविश्वासानं आपल्याला हा चीक या पाण्यामध्ये मिक्स करत राहायचा आहे. हे पहा, अगदी 3-4 मिनिटांमध्येच पाण्यामध्ये चीक अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता काय करायचं, लाटणं बाजूला ठेवून द्यायचं आणि एखादी गट्टू वजा खोलगट पळी घ्यायची. मी लाकडाच्या पळीचा वापर करतोय, तुम्ही स्टीलच्या पळीचा वापर केला तरी काहीच हरकत नाही. तुमच्याकडे चीक हटण्याचा गट्टू असेल तर उत्तमच. हे पहा, जसं मिश्रण घट्ट होत जाईल ना तसं त्यामध्ये गाठी तयार होऊ लागतील, गुठळ्या तयार होऊ लागतील. मग काय करायचं, कापडाच्या हातानं पातेलं घट्ट धरायचं, म्हणजे या गट्टूच्या साह्यानं या गाठी, या गुठळ्या आपल्याला अशा पद्धतीनं मोडायला सुरुवात करायची, म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला चीक हटायला सुरुवात करायची आहे. अशा वेळी घरातील एखाद्या सदस्याची मदत घ्यायची, त्याला पातेलं घट्ट धरायला लावायचं आणि अशा पद्धतीने दोन्ही हाताने चीक आपण हटून घ्यायचं. समजा किचन ओट्यावर आपल्याला चीक व्यवस्थित हटता येत नसेल ना तर काय करायचं, सरळ पातेलं खाली घ्यायचं, कोणाला तरी पातेलं घट्ट धरायला लावायचं आणि जोर जोरात हे पहा दोन्ही हाताने आपल्याला ह्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि चीक हटून घ्यायचं आहे. असं केल्यानं अगदी 2-3 मिनिटातच चिकातील गुठळ्या मोडल्या जातात आणि चीक प्लेन होतो. चीक हटण्यासाठी थोडेसे कष्ट आणि चपळता लागते, परंतु अवघड मात्र मुळीच नसतं. पातेलं गॅसवरून खाली उतरून चीक हटवून झाल्यानंतर पुन्हा हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं. गॅसची फ्लेम बारीक करायची. पाहताय ना तुम्ही, चीक गॅसवर ठेवल्यानंतर कशी वाफ सोडतोय पहा, याचा अर्थ आपला चीक शिजत आलेला आहे. आपल्याला जसा हवा आहे तसा चीक अगदी घट्ट झालेला आहे. आता गट्टूच्या साह्यानं हा चीक आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे. पाण्याचा ओला हात घ्यायचा आहे आणि ह्या ओल्या हातानं पातेल्याला सगळ्या बाजूंना लागलेला चीक आपल्याला सोडवून घ्यायचा आहे आणि ओल्या हातानं चीक एकसारखा करून घ्यायचा आहे. चीक एकसारखा करून झाल्यानंतर त्यावर एक जाड ओलं सुती कापड घालायचं आहे आणि या ओल्या कापडावरच आपल्याला हे पाववाटी गरम पाणी अशा प्रकारे शिंपडून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि मंद आचेवर या चिकाला आपल्याला आता 15 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. असं केल्यानं काय होईल तर आपला चीक अगदी पूर्णपणे शिजेल. जोपर्यंत चिकाला दरदरून वाफ येते तोपर्यंत हे आपल्याला ज्यावर खारवडे घालायचे आहेत ना तो प्लास्टिकचा पेपर आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित अंथरून घ्यायचा आहे आणि ज्या सोऱ्यानं आपल्याला खारवडे घालायचे आहेत ना त्या सोऱ्याला आतून बाहेरून थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि चकलीच्या प्लेटला देखील तेल लावून घ्यायचं आहे.
15 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि कापडही बाजूला करून घ्यायचं आहे. आता चिकापैकी थोडासा चिक आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे, त्याची गोळी करून पाहायची आहे. हे पहा अगदी सहज गोळी तयार होते आणि चीक आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही आहे. याचा अर्थ आपला चीक अगदी व्यवस्थित शिजलाय, परफेक्ट असा चीक तयार झाला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. जोपर्यंत चिकाला दरदरून वाफ येत होती ना, तोपर्यंत शेजारच्या बर्नरवर मी हे पहा एक जाड तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. त्या तव्यावर आपल्याला हे चिकाचं पातेलं ठेवायचं आहे, म्हणजे आपले खारवडे घालेपर्यंत हा चीक गरमच राहील, थंड होणार नाही. आता आपल्याला जिथे खारवडे घालायचे तिथे हे पातेलं घेऊन जायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्यानं सोऱ्यामध्ये हा चीक भरायला सुरुवात करायची. चीक अगदी व्यवस्थित भरायचा आहे, मध्ये पोकळी ठेवायची नाही. जर मध्ये पोकळी राहिली तर मग खारवडे करताना तुटतील. आपण जशी दिवाळीची भाजणी जी चकली करतो ना, त्या पद्धतीनंच हे खारवडे केले जातात. परंतु हे खारवडे चकलीप्रमाणे अगदी गोलगर करीत आणि प्रत्येक तार एकमेकांना चिकटलेलीच असायला हवी असं काही नाही. उलट प्रत्येक तार एकमेकांना चिकटलेली नसेल ना, तर खारवडे तेलामध्ये तळताना त्यांना फुलायला जागा मिळते. म्हणून शक्यतो प्रत्येक तार थोडी थोडी वेगळी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाहताय ना तुम्ही आपले खारवडे कसे पटपट घातले जात आहेत, ते मध्ये तार अजिबात तुटत नाही. सुरुवातीला चीक अगदी गरम असल्यानं या खारवड्यांची तार सुरुवातीला अगदी प्लेन येते. नंतर मात्र जसजसा चीक थोडा घट्ट होत जातो ना, तसतशी ही तार सर्वात शेवटी अगदी थोडीशी खडबडीत होते. म्हणून शक्यतो कुणीतरी मदतीला घ्यायचं, म्हणजे चीक गरम असताना सगळे खारवडे घातले जातील. पण आपले सगळे खारवडे घालून झालेत. आता पातेल्याच्या तळाशी जो घट्ट चीक राहिला ना, तो चमच्यानं खरवडून काढायचा, हात ओला करायचा आणि ओल्या हातानं आपण सांडगे घालतो ना, तसे या चिकाचे सांडगे घालून घ्यायचे. हे सुद्धा तळल्यानंतर खूप छान लागतात. एवढ्या 1 किलो ज्वारीपासून जवळपास 100च्या आसपास खरवडे तयार होतात. हे खरवडे आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे. पहिल्या दिवशी खरवडे वाळल्यानंतर ते उलट करून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवायचे. 2 दिवस खरवडे उन्हामध्ये सुकल्यानंतर ते खरवडे एखाद्या टोपल्यामध्ये अथवा ताटामध्ये काढून घ्यायचे आणि ते ताट दिवसभर उन्हामध्ये ठेवायचे. म्हणजे खरवडे अगदी कडकडीत सुकतील, वर्षभर टिकतील, खराब होणार नाहीत. 3 दिवसांमध्ये आपले खरवडे अगदी पूर्णपणे कडकडीत सुकलेत. आता आपण ते तळून पाहूया. त्यासाठी आपल्याला तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी आपण खरवड्याचा एक तुकडा तेलामध्ये टाकूया. हे पहा तुकडा अगदी सरकन वर येतो, याचा अर्थ आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालं. आता एक पूर्ण खारवडा तेलामध्ये सोडायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची, म्हणजे खारवडा आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो. पाहताय ना तुम्ही आपला खारवडा कसा सरकन वर आलाय आणि किती दुप्पट फुलला आणि पांढरा शुभ्र सुद्धा झालाय. पहा, खारवडे तळताना जर तेल व्यवस्थित गरम नसेल ना, तर मग खारवडे व्यवस्थित फुलत नाहीत आणि मग खाताना दातांना ते कचकच लागतात. म्हणून सुरुवातीलाच तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग मध्यम आचेवर खारवडे तळायचे. तळलेला एक खारवडा मी तुम्हाला मोडून दाखवतो. आवाज तर आहे का? झालेत ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा. याआधी सुद्धा आपण उन्हाळी वाळवणांच्या रेसिपीमध्ये डाळ कांदा सांडगे, मिक्स डाळींचे सांडगे, रव्याच्या वाफेवरच्या सालपापड्या, सोप्या पद्धतीचे डायरेक्ट तांदळाचे खिच्चे आणि पोहे पापड या रेसिपी पाहिल्या. या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या जरूर पहा. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे ज्वारीचे खरवडे करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अगदी बाजरीच्या खरवड्याइतकेच हे ज्वारीचे खरवडे सुद्धा स्वादिष्ट होतात. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.